कोयत्याने गळा चिरून विद्यार्थिनीची हत्या करणाऱ्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मोखाडा येथे घडली आहे. प्रभाकर वागरे वय वर्ष 22 असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील गभालपाडा आश्रमशाळेत इयत्ता 12वीत शिकणारी अर्चना उदार ही विद्यार्थिनी महाविद्यालयात गेली होती. दुपारच्या वेळी जेवणासाठी महाविद्यालयातून आश्रमशाळेच्या दिशेने परत जात असताना मागून पिशवीत कोयता घेऊन आलेल्या प्रभाकर वाघरेने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याने कोयत्याने गळा चिरून अर्चनाची हत्या केली. अर्चना सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मोखाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपीचा शोध सुरू केला. फरार असलेल्या प्रभाकर वाघरेचा पोलिसांमार्फत शोध सुरू असताना त्यांचा मृतदेह तुळ्याचा पाडा येथील धरण परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तुळ्याचा पाडा धरणावर पाणी सोडण्यात येणाऱ्या लोखंडी गेटला रात्रीच्या सुमारास गळफास लावून त्याने आत्महत्या केली. सोलापूर जिल्ह्यात नांदेड येथील एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आनंद प्रकाश म्हणाले, वय वर्ष 47, राहणार सम्राट अशोक हाऊसिंग सोसायटी, कुमठा नाका, सोलापूर असं पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. आनंद मळाले हे नांदेड पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. ही घटना पहाटे 3:30च्या सुमारास घडली. एका पोलीस अधिकाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची बाब सदर बाजार पोलीस ठाण्याला कळताच सोलापूर पोलीस दलातील सर्वच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. एपीआय मुनीर मुल्ला यांनी आनंद मळाले यांना पहाटेच सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. नांदेड पोलीस दलातील अधिकारी आनंद मळाले हे गेल्या अनेक दिवसांपासून रजेवर होते. पत्नी, एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. शनिवारी पहाटे राहत्या घरी त्यांनी नैराश्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडली. त्यांच्या पत्नीला गोळीचा आवाज आल्याने त्या बाहेर अंगणात धावत आल्या. पत्नीच्या डोळ्यासमोर आनंद मळाले रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पत्नीने जोरात आरडाओरड करत शेजाऱ्यातील आणि इतर नातेवाईकांना बोलावून घेतले होते. पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड कॉलेज परिसरात एक थरारक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून उडी मारली, पण पोलिसांनी अग्निशामक दलामुळे त्या युवकाचे प्राण वाचले. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. पोलिसांनी अग्निशमन दलाने दाखवलेल्या प्रसंगवदनाचं सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार विवेक पारखी, वय वर्ष 21 असं संबंधित युवकाचं नाव असून 4 मजली इमारतीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो युवक मूळचा नेपाळचा असल्याची माहिती समोर आली आहे. आंबेगड येथील सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात विवेक हा गुरुवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास येथील अंबर ग्रीन सोसायटीच्या एका 4 मजली इमारतीवर चढला. तो आत्महत्या करणार असल्याची शंका खाली असलेल्या नागरिकांना आली. त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. खाली उभे असलेले लोक त्याला वाचवण्यासाठी त्याला विनंती करत होते. जवळपास 1.5 तास हा खेळ सुरू होता. मृत्यू हा अटळ आहे. तो कधी, कुठे आणि केव्हा येईल हे सांगता येत नाही. दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन घरी परतत असणाऱ्या युवकाचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची प्रचिती आल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. बारामती शहरातील एका खासगी दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन घरी परतत जात असताना अपघात झाल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सायंकाळच्या सुमारास येथील प्रशासकीय भवनासमोरून जाणारे रिंग रोडवरती भरधाव वेगाने धावणाऱ्या हायवा वाहनाने दुचाकीवरून जाणाऱ्या मायलेकाला जोरदार धडक दिली. या धडकेत 21 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झालाय. तेजस विजय कासवे, वय वर्ष 21 असं अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाचं नाव असून आई राधिका कासवे या गंभीर जखमी झाल्याची माहिती कळत आहे. मिळालेली अधिक माहिती अशी की तेजस कासवे हे 2 दिवसापूर्वी आपल्या नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती झाला होता. डॉक्टरांनी काल त्याच्या नाकावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर आवश्यक ते उपचार करून आज रुग्णालयातून घरी जाण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर तेजस आणि त्याची आई हे आपल्या दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाले असता भरधाव वेगात असलेल्या हायवाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने तेजसचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हुंड्यासाठी असो किंवा इतर घरगुती हिंसाचाराच्या कारणावरून महिलांची छळ करून हत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नांदेडमध्ये अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या एका विवाहितेचा हुंड्याच्या पैशासाठी पतीसह सासरच्या मंडळींनी चटके देऊन खून केला. जुन्या नांदेड शहरातील इस्लामपुरा येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या 6 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सबा बेगम शेख मेहबूब असं या मृतक विवाहितेचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मृतक सबा बेगम, वय वर्ष 23, हिचा विवाह शेख असलम शेख याच्यासोबत 2022 मध्ये झाला होता.
विवाहादरम्यान मुलीच्या कुटुंबियांनी 80,000 पैकी 30,000 रुपये हुंडा दिला होता. 2 महिने दोघांचा संसार चांगल्या प्रकारे सुरू होता. मात्र त्यानंतर पतीसह सासरच्या मंडळांनी हुंड्यातील राहिलेल्या रकमेसाठी विवाहितेला छळ करण्यास सुरुवात केली. तू काळी आहेस, दिसायला चांगली नाहीस, उंची पण कमी आहे असं म्हणत तिला नेहमी मारहाण करायचे. एवढंच नाही, 2 दिवसापूर्वी सासरच्या मंडळींनी तिला चटके देऊन तिचा खून केला होता. त्यानंतर सासरच्या मंडळींना फोन करून तुमची मुलगी बेशुद्ध होऊन मरण पावली आहे अशी माहिती दिली. रुग्णालयात आल्यानंतर नातेवाईकांना तिच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. हुंड्यासाठी माझ्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. पोलीस अधिकाऱ्यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं याचा पोलीस शोध घेत आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की आनंद मळाले असं आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. ते पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. नांदेड जिल्ह्यात ते कर्तव्यावर असायचे. काही दिवसांपूर्वीच ते सोलापूर येथील कुमठा नाका परिसरातील त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून घेतली. सोलापूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. आनंद मळाले सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. पुढील परीक्षा देऊन त्यांनी काही दिवसांनी वाहतूक शाखा आणि सदर बाजार येथे कर्तव्य पार पाडले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेडमध्ये त्यांची पदोन्नती झाली होती. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेत इयत्ता 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची भर दिवसा गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संशयिताने तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके पाठवली आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्चना वधर राहणार पिंपळे हिरवे असे या घटनेत मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. ती रयत शिक्षण संस्थेच्या गबळपाडा येथील आश्रमशाळेतील होती. आज शुक्रवारी दुपारी 12:30च्या सुमारास ती कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. प्रभाकर वाघेरे याने तिला रस्त्यातच अडवून तिच्यावर धारदार चाकूने वार करून तिची हत्या केली. वाघेरे हा मोखाडा तालुक्यातील तुले चापडा येथील होता. जिल्ह्यातील महागाव तालुक्यात विषाणूजन्य आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा सातत्याने वाढतच आहे. 12 दिवसात तालुक्यातील 4 जणांचा मृत्यू झाला. डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता डोंगरगाव येथील शाळा 15 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे. हा गाव येथील ओंकार प्रभाकर नरवडे वय वर्ष 18 या युवकाचा शनिवारी डेंग्यूच्या आजाराने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. डेंग्यू सदृश ताप त्याच्या मेंदूत गेल्यामुळे त्याला तातडीने नांदेड येथे हलवण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. आठवडाभरात डेंग्यू आणि विषाणूजन्य आजाराने 4घांचा मृत्यू झाल्यामुळे शासकीय आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेची लखतरे वेशीवर टांगली आहेत. डोंगरगाव येथील सुहाना सय्यद इरफान वय वर्ष 10 या बालिकेचा देखील नांदेड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डोंगरगाव येथीलच शायान शेख वाजिद या 6 महिन्याच्या बालकाचा 30 सप्टेंबर रोजी नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात डेंग्यूमुळेच मृत्यू झाला. या घटनेच्या 4 दिवस आधी 26 सप्टेंबर रोजी हेवरा येथील रितिक्षा उर्फ सुरेखा सोनबा राखडे या 9 महिन्यांच्या चिमुकलीचा यवतमाळ येथील रुग्णालयात डेंग्यूमुळे उपचारादरम्यानच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. जळगाव शहरातील विठ्ठलपेठ येथील केटरर्सचे काम करणारे वडील उत्तर प्रदेशात तर आई शेतात गेलेली असताना 23 वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. लहानगा चुलत भाऊ पाणी मागण्यासाठी आला त्यावेळी गळफास घेतलेल्या अवस्थेतील भावाला पाहून त्याला धक्का बसला. ही घटना आज शुक्रवारी दिनांक 6 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता घडली. लोकेश विलास अत्तरदे वय वर्ष 23 राहणार विठ्ठलपेठ असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की लोकेश याचे शिक्षण झाल्यानंतर एका खाजगी कंपनीत तो काम करीत होता. त्याची आई शेती काम करते. वडील विलास अत्तरदे स्वयंपाकी आहेत. स्वयंपाकी कामासाठी ते उत्तर प्रदेशात लखनौ येथे गेलेले आहेत. शुक्रवारी सकाळी लोकेशची आई शेतात गेलेली होती त्यामुळे तो घरात एकटाच होता.
यावेळी त्याने घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी 11 वाजता तरुणाचा 10 वर्षीय चुलत भाऊ घरात पाणी मागण्यासाठी आला. यावेळी त्याला लोकेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला पाहताच चिमुकल्याने शेजारच्या मंडळींना ही घटना सांगितली. शेजारील काही तरुणांनी लोकेशला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भारतातील टेक दाम्पत्याचा आणि त्यांच्या 2 मुलांचा गूढरित्या मृत्यू झाला. न्यू जर्सीतील त्यांच्या राहत्या घरी या कुटुंबातील 4घांचेही मृतदेह आढळून आले आहेत. दरम्यान पोलिसांनी खून किंवा सामूहिक आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच तांत्रिकाने अशा पद्धतीचे कृत्य करण्यासाठी प्रवृत्त केल्याचाही संशय व्यक्त होत आहे. तेज प्रताप वय वर्ष 44, त्यांची पत्नी सोनल परिहार वय वर्ष 42 आणि त्यांच्या 2 मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील हे दाम्पत्य 2009 मध्ये न्यू जर्सीत स्थायिक झालं होतं. तेज प्रताप यांनी IIT कानपूरमधून BTech पूर्ण केल्यानंतर त्यांना HCL मध्ये नोकरी मिळाली. नोकरीची ऑफर स्वीकारल्यानंतर ते पत्नी सोनलसह 2009 मध्ये न्यू जर्सीत स्थायिक झाले होते, अशी माहिती तेज प्रताप यांचा भाऊ विवेक यांनी दिली. न्यू जर्सीतील मीडिया रिपोर्टनुसार तेज प्रताप यांची आधी पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान या 4घांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी उत्तर प्रदेशमधील त्यांच्या मूळ गावी आणता यावेत अशी मागणी नातेवाईकांनी केलेली आहे.